तर अशा प्रकारचे ज्याचं मनोरथ आहे त्या करून आता संजय सांगे आणि ज्ञानदेव म्हणे कोणाला निवृत्तीनाथांना. मग सत्यलोकोनी गंगाजळ सुटलिया वाजत खळाळ तैसी वाचा विशाळ बोलत तया. आता मग सत्यलोकोनी गंगाजळ सत्यलोकावर जसं सत्यलोक म्हणजे गंगा आणली ना स्वर्गातून गंगा आणली म्हणून तिथं भगीरथाने आपले वंशज किती 60,000 तर सगर पुत्र त्यांना उठवण्यासाठी गंगा आणली. किती किलोमीटर वरून स्वर्गातून म्हणजे किलोमीटरचा विशेष नाही इतक्या लांबून आणि गंगा खाली आणायची. तर ती गंगा म्हणजे लक्ष्मीने भगवंताचे धुतलेल्या पायाचं जल असं आहे म्हणून तिला सत्यलोकही म्हटलं बरं का. कारण मूळ गंगा कुठून आली सत्यलोकातून ती स्वर्गातून टप्पा घेऊन खाली आली. तर तेव्हा मग खाली आली तर कशी आली तर त्याचं वर्णन आलेलं आहे सुटलिया वाजत खळाळ म्हणजे खळाळ. आता तिचा वेग किती असेल आपलं साधा एखादा अग्निबाणवरती गेला आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या मध्ये जर लटाकला आणि खाली पडला ते असं म्हणतात तिथं स्कायलार आहे ना स्कायलॅब रशियन प्रयोगशाळा होती का अमेरिकन होती 1979 साली. तर त्यावेळेला ते स्कायलॅब म्हणजे लॅब म्हणजे लॅबोरेटरी आणि स्काय म्हणजे आकाशामध्ये स्थापित केलेली प्रयोगशाळा आणि ती प्रयोगशाळा खाली पडली म्हटली. त्यावेळेला म्हणजे मला माहिती आहे कारण बऱ्याच लोकांनी सोनं गिळलं होतं. ते म्हणजे पडणारे सगळीकडे बबाट झाला. ते म्हणजे कुठं पडणार आहे म्हणजे पडलं तर म्हणजे काहीच राहणार नाही. ते म्हटले पण मग आता आपण कमावलेल्या सोन्याचं काय करायचं म्हणून त्यांनी ती गिळून टाकलं. काही दुसऱ्या दिवशी शोधला असेल समजा लोकांनी सोनं गिळले तर ते स्कायलॅब खाली का पडले तर गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये काय झाली ती खाली आली आणि मग खाली आल्या मला वाटतं सागरात पडली होती समुद्रात कुठतरी पाडली गेली. अमेरिकेने ते प्रयोग केले काय त्याचे आणि त्याच्यातून ते पाडले असं म्हणतात. तर त्यावेळेला तसा आता इथं गंगा कुठून आणायची सत्यलोकाची आणि मग खाली येईल तर त्याला गती किती राहील भयंकर गती राहील. एवढ्या भयंकर गतीने खाली यायचे तर मग खाली कसं काय ठेवायची म्हणून तिथं भगवान शिवजींना प्रसन्न करून घेतलं होतं आणि भगवान शिवजींना गंगा गौरी दोघी बांधवी संभ्यासी धाडले वनारे अभंगामध्ये म्हटले गंगा आणि गौरी म्हणजे पार्वती. तर त्या कारण दोन झाल्या ना एका जागेवर आल्या मग तिथे पुढे जाऊन आयडिया केली होती त्यांनी गणपतीने आणि पार्वतीने. तेव्हा त्या गंगेला मग भगवान शिवजींना प्रसन्न करून गंगा शिवजींच्या जटामध्ये आणली. त्या जटेमध्ये कारण मग तिचा गती रोखली गेली. पण माऊली म्हणतात कशी खाली आली तिचा आवाज कसा होता तर इथं महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण दृष्टांत हा आवाजासाठी आलेला आहे अशा ध्वनीसाठी. कोणाचा ध्वनी या विश्वरूप धारण केलेल्या भगवंताचा जो ध्वनी आहे हा सुद्धा अत्यंत प्रभावी आहे. म्हणजे जसा विश्वरूप प्रभावी आहे विश्वरूप याच्यात रूपाच्या दृष्टीने प्रभावी झालं. आता ध्वनीच्या दृष्टीने आवाज सुद्धा तेवढाच भेदक आहे. आवाज कसा आहे त्याचा भेदक म्हणजे भगवंत जे बोलतायत त्या मंजुळ वाणीमध्ये सांगतायत अर्जुनाला असं नाही म्हणून हा विषय इथं सुरू झालेला आहे. मग सत्यलोकोनी गंगाजळ सुटलिया वाजत खळाळ. जसे पोवाडे गाणारे जे शाहीर असतात तर त्यांची वाणी कशी असते कडक राहते आणि बोलताना शब्द जे फेकले जातात बाहेर उच्चारले जातात ते त्या पद्धतीने धारदार असे बाहेर पडले जातात. मग त्या प्रसंगाला साजेसेच शब्द लागतात. विश्वरूप एवढं खडतर आणि म्हटले देव कसे बोलत होते हो ते म्हणले देव सांगत होते रडू रडू सांगत होते. रडू रडू नाही
सुटलिया वाजत खळाळ, जणू काय खळखळणारी गंगेची धार चालावी. ऐतैसी वाचा विशाळ बोलतात या. त्या पद्धतीने त्यांची वाणी, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अतिशय कशा बोलत होते, धीर गंभीर अशा प्रकारच्या वाणीने बोलत होते. ना तरी महामेघांचे उमाळे, घडघडीत एके वेळे. माऊलींनी आता त्याच वाणीचं वर्णन करायला सुरुवात केलेली. कारण आतापर्यंत वाणीचं वर्णन नव्हतं आलं, कोणाच्या भगवंताच्या वाणीचं वर्णन नाही आलं. किंवा एवढा मोठं विशाल रूप पाहिल्यानंतर तिकडून काय प्रतिसाद आला का नाही, नुसताच अर्जुन पाहत होता मुखपटासारखा, तर नाही, तर तिकडून जो शब्द उमटत होता तो कसा होता म्हणताल तर ना तरी महामेघांचे उमाळे. महामेघ नुसता मेघ नाही, मेघाला महा हे विशेषण लागलं. मेघ कशाला म्हणतात, आकाशात येणारे ढग. पण आकाशातले ढग, साधारण ढग असेल तर त्याला काय विशेष होणारे, गडगडाट तेव्हा. पण ज्या वेळेला महामेघ येतात, सावर्तक मेघासारखे. सावर्तक मेघ माहिती आहे, प्रलयाच्या काळात ज्या मेघांना इंद्र प्राचारण करून बोलवतो त्याचं नाव काय, सावर्तक मेघ. म्हणजे आपण म्हणतो की का पाऊस कसा झाला, मुसळधार पाऊस झाला आमच्या रानात. मुसळधार झाला तरी मुसळधार हे विशेषण झालं तुमचं, वास्तवता तशी नसते. कारण मुसळ माहिती तुम्हाला, जे उकळामध्ये साळी कुटण्यासाठी वापरलं जातं त्याचं नाव मुसळ आहे. आता ते मुसळ सुद्धा पाहायला तुम्हाला प्रदर्शनात ठेवावे लागते. कारण कोणाच्या घरात आहे का मुसळ, तुमच्याकडे आहे, कोणाकडे आहे, गावाकडे आहे, तुमच्याकडे कशाची, तिथं उकाळ बी नाही, ठेवायला जागा. पण ते ग्रामीण पहिले ज्या वस्तू होत्या ना, जाणं पुजायलाच तेवढे घेतात. त्या म्हणजे असा लाकडाचा उंचसा एक असा तयार केलेला, गुळगुळीत असं असतं ते. कारण हातातून सुटलं पाहिजे ते, असं वर उचलल्यावर फेकल्याबरोबर सुटलं पाहिजे. फेकल्या की खाली त्याच्या वजनाने त्या साळी टाळपाला निघत होती. म्हणजे साळी कांडायला त्याचा वापर होत होता पहिला. तर तेव्हा चला, तर तेव्हा मग त्या आता त्याची लांबी, मुसळाची लांबी आणि जाड याचं नाव मुसळ. आणि अशी धार अस्तित्वात आहे गाव नाही. पण मग आमचा मुसळधार पाऊस झाला म्हणजे उगाच काहीतरी असा थेंब थेंब थेंब, त्यालाच मुसळधार म्हणतो. पण सावर्तक मेघ तिथं खरोखरच तसा पाऊस पडतो. म्हणजे त्यावेळेस मग त्याच्यातून ते एक एक टिपका मुसळासारखा असतो. आणि असे किती टिपके, म्हणजे एकच टिपका किती फुटाची जागा भरून काढत. सारखी धार लागल्यावर जर पाणी राहील किती, त्याची उंची काय राहील. तर तेव्हा असं काहीतरी विशेष. मग आता असे असणारे ढग म्हणजे ज्याच्यातून मुसळधार पाऊस पडतो ते कसे असतील, तर ते महाभयंकर असतील. त्यांचा कडकडाट कसा असतो, त्यांचा आवाज कसा येत असेल. साधारण ढग आले आपल्याकडे तरी त्याचा कडकडाट पाहिला ना, काय त्या वेळेला असतो ना, माणसं घाबरतात. भयंकर बाहेर नका निघू, लय जोरदार दिवसात चमकू राहिल्यात. म्हणजे गडगडाट चाललाय ढगांचा असा. रस्त्याने एकटा माणूस असावा, अरण्यातून चाललेला असावा, असा कडकडाट चाललेला असावा. त्याची तारांबळ ऐकून. ना तरी महामेघांचे उमाळे, म्हणजे काय करतायत, लोटच्या लोट. उमाळे म्हणजे काय होत आहेत, मेघांचे लोट घडघडीत एके वेळी, एकाच काळात का घुमघुमेला एकाच काळात ज्या पद्धतीने काय करतात, गर्जना. तिथं महत्वाचा आम्हाला गडगडाट सांगायचा होता. कारण आम्हाला त्यातला ध्वनी शब्द काढायचा आहे ना. ध्वनी शब्दाची दोन रूप आहेत, वर्णरूप शब्द आणि ध्वनिरूप. ध्वनिरूप आणि वर्णरूप. इथे कोणता घेतला, ध्वनिरूप घेतला. कारण वर्णरूप शब्दांच्या पेक्षा ध्वनीची तीव्रता अधिक असते. म्हणून तर डीजे मध्ये काय बसवला, त्याचे आमची गाडी रस्त्याने चालली तर गाडी सुद्धा उड्या आणती, म्हणजे त्याच्या आवाजाने. ते म्हणजे कधी एकदाचा इथून निघून जाईल. तर हो, असं वाटतं बरं, काचा बिचा सगळ्या बंद केल्या तरी सुद्धा आतमध्ये बसणाऱ्या माणसं सुद्धा उडतात गाडी. तर इतका त्या ध्वनीचा काय आवाज, पराक्रम आहे. जर आमच्या डीजेचा साधा असा असेल तर त्याचा काय असेल, तिथे भयंकर सगळ्यात मोठा डीजे.
विश्वरूपाचा. असा महामेघांचे उमाळे घडघडीत एके वेळे का घुमघुमीला मंदरा चळे शिराब्दी जैसा. दुसरा एक आवाज कुठून काढला माऊलींनी शोधून? मंदराचळ पर्वताची रवी केली, वासुकीचा साप केला म्हणजे दोरी केली, वासुकी सरपंच त्याची दोरी केली, मेरू पर्वताची रवी केली, मेरू पर्वताची आणि मंदराचळ पर्वत आहे ना, पर्वतच अहो ते आहे. मंदराचळच. हा रवी मेरू आणि मंदिराची एकच नाही. तर मंदिराचळाची काय केली? मंदिराचळे मंदिरा नाही, मंदराचळे म्हणजे मंदराचळ पर्वत याची काय केली? रवी. वासुकीचा दोर, कारण लांबी पाहिजे होती तेवढी मोठी आणि बळकट पाहिजे होता. तर आणि एका बाजूला देव, एका बाजूला दानव आणि सागर असं मंथन केलं. सागर मंथन केलं. आम्हाला आता त्याच्या पुढे जायचं. मग सागर मंथन केला त्यावेळेला सागराचा आवाज कसा येत होता? तुम्ही साधारण माठामध्ये मंथन करता त्यावेळेला दोरी रवीच्या साह्याने, मला वाटतं आता दोरी नाही लावलेली तुमच्याकडे पण आपलं, कारण माझ्या काही पाण्यात नाही, हाताने फक्त तुम्ही अशी करता. खळखळ 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 आवाज येतो का नाही? ते खळखळ खळखळ खळखळ. हा रवी तुमची म्हणजे काय? मंदिराचळ पर्वत नाही. तर उगाच माठ तरी किती राहतो, कारण दूधच कोणाकडे येत. हा घुम घुम करती, घुम घुम करती, घुम घुम करती डेरे घुमती. त्या गोपिकांचे होते त्याच्यात आवाज येत होता. मग त्याच्यातला पण साधारण आयडिया माहिती तुम्हाला. तर साधारण रवीने जर एवढा आवाज येत असेल तर सागराच्या मंथनाला जे रवी वापरली मंदराचळ पर्वत, त्याला गारागारा फिरवल्यावर खालचं पाणी काय उसळत असेल, कारण पाण्याची उंची कुठून उसळायची आहे? तळातून काढायचं आहे त्याला. तळातून खाली खाली जायला लागली तर कच्छ रूप धारण करून देवाने परत धारण करून ठेवलं होतं बरं, कारण मंदिराच्या परत खाली खाली जायला लागलं. आणि मग त्याच्यामध्ये त्याचं मंथन केलं तर काय आवाज असेल. तुम्ही समुद्र किनाऱ्याला गेलेला असतात, बहुतेक लोक गेलेले असतील. मग तिथं त्यावेळेला सुद्धा ज्या वेळेला जर तुम्ही पाहिलं ना, उसळलेला सागर आहे ना, त्याचा भयंकर असा आवाज येतो. पौर्णिमेला उसळत होतो तरी त्याचा इतका जर आवाज येत असेल तर सागरात ज्या वेळेला मंथन केलं त्यावेळेला काय ध्वनी येत असेल. माऊली ज्ञानोबरायांनी तो टिपलेला आहे. आणि माऊली म्हणतात, या विश्वरूपाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द जणू काही मंदिराचळाच्या रवीने सागराचं मंथन केल्यावर जसा सागराचा ध्वनी प्रकट झाला, त्या पद्धतीने शिराब्दीचा जसा आवाज यायला लागला, त्या पद्धतीने इथे सुद्धा या विश्वरूपाच्या मुखातून हा ध्वनी प्रकट होतोय. म्हणून म्हटलं, ध्वनी ऐकून सुद्धा माणूस घाबरत, विश्वरूप पाहून घाबरत. सगळे प्रकार कशाचे ते भीतीचेच आहे. सर्प आहे, तो सर्प त्याचा एक फुटकारा टाकतो. तर ज्या वेळेला तो साधारण असा पण झोपलेला असेल त्याला कोणी घाबरत नाही. ज्या वेळेला त्यांनी फळी काढली तरी सुद्धा घाबरणार नाही, जास्त म्हणजे तितका घाबरणार नाही. फळी काढल्या घाबरणार, पण त्याच्यानंतर तो फुटकारा टाकायला लागला. मग काय होतं? माणूस वाटतो तो काय झालेला आहे, आता रागवलेला आहे, तो अगदी चिडलेला आहे, हे त्याचं लक्षण आहे. तसा आवाज याचंही नेतृत्व करतो. कशाचं? चिडलेल्याचं. म्हणजे रागवलेला, त्याला भीती दाखवण्यासाठी आवाजाचा पुष्कळचा वापर केला जातो. म्हणून गणपतीच्या देखावे करतात. त्या देखाव्यात नुसत्या देखाव्याला पाहून लोकांना काही वाटणार नाही, पण प्रकाश, त्याची यंत्रणा आणि त्याचा दिला जाणारा साऊंड, आवाज, त्याच्यामुळे एक विशेष वातावरणाची निर्मिती होते. तसा विश्वरूपामध्ये सुद्धा हा, म्हणून विश्वरूपाला एक देखावाच समजा, पण हा किती भयानक होता आणि त्याचा आवाज कसा येत होता. आत्ता आवाज काल करणाराची एक जयंती झाली. कोणाची? नृसिंह जयंती. ज्या वेळेला भगवान नृसिंह प्रगट झाले त्यावेळेला जे आवाज करत होते ते सुद्धा नाही.
खडाडीत असा ध्वनी तयार झाला. एक तर आधीच खांब विदारून बाहेर आले त्यावेळेलाच मोठा प्रचंड आवाज झाला आणि नंतर त्याचं गुरगुरणं असं म्हटलेलं आहे. स्तंभी गुरगुरला. तर तो हा इतकं असा गुरगुरला. गुरगुरणं तुम्ही वाघाला बी समजता, पण वाघाचं गुरगुरणं वेगळं आणि नुसतं असं गुरगुरणं आजपर्यंत कोणी असं ऐकलंच नव्हतं, म्हटले पाहिलंच नव्हतं. पण त्याचं ते असं भयानक रूप होतं आणि ते भयानक रूपात त्याचं ते गुरगुरणं म्हणजे जणू काय आता इथला समोरचा एकही प्राणी शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीने त्यांनी स्तंभी अवतार केला. विदारुणी दैत्य प्रेमा पाजा पाना पाजीला. बरोबर. तेव्हा अशा नृसिंहाचा अवतार का इथे सुद्धा असाच म्हटलाय की शिराब्दीचा तैसे गंभीरे महानादे हे वाक्य विश्वकंदे बोलिले आगादे अनंत रूपे. तैसे गंभीरे महानादे याच्यामध्ये बरेच विशेषण आणली. हे वाक्य विश्वकंदे आगादे अनंत रूपे बोलिले गंभीरे महानादे बोलिले. किती विशेषण आले हो. सारे विशेषणच विशेषण दिसत आहेत. विश्वाचे पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे. हे वाक्य विश्वकंदे काय केलेलं आहे बोलिले. पण मग गंभीरे महानादे आगादे अनंत रूपे एवढी सगळी काय आहेत ही विशेषणच आहे. म्हणजे विश्वाचे मूळ कारण असणारा म्हणजे त्याला विश्वकंदे कोणाला म्हटलं भगवंताला म्हटलेलं आहे. तेव्हा हा विश्वाचं मूळ कारण असणाऱ्या या भगवंताने कसा म्हणताल तर गंभीरे महानादे म्हणजे मोठ्या स्वराने काय केलेलं आहे हे भाषण. त्या भाषणाविषयी भाषण कसं होतं आगादे ज्याचा मर्यादाच नाही ज्याची सीमा नाही असा अगाध. आणि कोणी म्हणतात कसं तर अनंत रूपे म्हणजे त्या विश्वरूप ज्याने अनंत रूपात धारण केलेलं आहे हेही कृष्णालाच दिलेलं विशेषण आहे. तेव्हा सगळी 24 विशेषणांची आहे. त्याचा विचार नंतर पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली